नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज, रायगड टुडे मराठी। भारत सरकारद्वारे आजादी का अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हर घर तिरंगा अभियानाअंतर्गतच तिरंगा रॅलीचे देखील आयोजन भारताच्या विविध राज्यातून विविध शहरातून करण्यात येत आहे। लोकांच्या मनामध्ये भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल आदर निर्माण व्हावा, त्याचबरोबर देशाच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल संपूर्ण माहिती लोकांना मिळावी, त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, हा यामागचा स्तुत्य प्रयत्न आहे। आणि याच स्तुत्य प्रयत्नांमधनं जे आहे ते तिरंगा रॅलीचे आयोजन जे आहे ते या वर्षापासून सुरू करण्यात आलेलं आहे। भारताच्या विविध राज्यांमधनं विविध संघटनांमार्फत विविध पद्धतीने तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जात आहे। मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कराड असेल, या त्याचबरोबर औरंगाबाद असेल, या शहरांमधनं जर आपण पाहिलं आहे ठराविक शहरांमधनं तर भारतीय जनता पक्षाचे खासदार असतील, भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील किंवा स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते व नेते मंडळी यांच्याकडनं या विविध शहरांमधनं सक्रिय सहभाग जो आहे तो तिरंगा रॅलीमध्ये घेण्यात आलेला आहे। तिरंगा रॅलीमध्ये सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन तिरंगा रॅली साजरी करावी आणि त्यामुळे राष्ट्रीय एकोपा नांदावा, हा यामागचा सरळ प्रयत्न आहे। आज खोपोली शहरामधनं देखील तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहूया तिरंगा रॅलीची खोपोलीतली काही क्षणचित्र, त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की या आजादी का अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या तिरंगा हर घर तिरंगा असेल किंवा तिरंगा रॅली असेल याची प्रमुख वैशिष्ट्ये, ठळक वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर त्याच्या मागची ध्येय आणि उद्दिष्टे। ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहात तिरंगा रॅलींचे आयोजन केले जात आहे। या रॅली हर घर तिरंगा या देशव्यापी अभियानाचा एक भाग असून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदर वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। तिरंगा रॅलीमागील उद्देश: केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहे: देशभक्तीची भावना वाढवणे, नागरिकांच्या मनात देशाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता, तिरंगा ध्वजाबद्दल माहितीचा प्रसार करणे आणि तो फडकवण्याच्या नियमांबद्दल लोकांना जागरूक करणे, राष्ट्रीय एकात्मता, सर्व नागरिक जात, धर्म आणि पंथ विसरून एकत्र येत या रॅलीत सहभागी होतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते। स्वातंत्र्य संग्रामाचे स्मरण: स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि त्यांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करणे। या अभियानांतर्गत नागरिकांना आपल्या घरावर, दुकानांवर आणि कार्यालयांवर तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे। यासोबतच प्रभात फेरी, तिरंगा पदयात्रा आणि राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करणे यांसारखे विविध उपक्रमही राबवले जात आहेत। भारतीय जनता पक्षाचा सहभाग: महाराष्ट्रामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक तिरंगा रॅलींमध्ये भारतीय जनता पक्षाचा भाजप सक्रिय सहभाग दिसून येत आहे। भाजपचे स्थानिक नेते, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते विविध शहरांमध्ये जसे की मुंबई, पुणे, नागपूर, कराड आणि अहमदनगर येथे तिरंगा रॅलींचं आयोजन करत आहेत। या रॅलींमध्ये पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असून भारत माता की जय आणि वंदे मातरम यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून जात आहे। शासकीय आणि सामाजिक स्तरावरील सहभाग: हर घर तिरंगा हे अभियान केवळ एका राजकीय पक्षापुरते मर्यादित नाही। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनेही या अभियानाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्था जसे की महानगरपालिका आणि नगरपालिका तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाही या उपक्रमात सहभागी होऊन आपापल्या परिसरात तिरंगा रॅली आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत। काही ठिकाणी शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी देखील अशा प्रकारच्या रॅलींचे आयोजन केल्याचे दिसून आले आहे। थोडक्यात महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनापूर्वी काढण्यात येणाऱ्या तिरंगा रॅली या हर घर तिरंगा या व्यापक राष्ट्रीय अभियानाचा भाग आहेत। देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असून भारतीय जनता पक्षासह विविध राजकीय पक्ष, शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संघटना यांच्या एकत्रित सहभागातून या रॅली यशस्वी होत आहेत।